प्रथम मी पूजला गणगणाचा तुझी आदर्शना देव सर्व आले तुझी आदर्शना देव सर्व आले गणगात मन माझे मन आनंद रे साई शास्त्राचा 11 पुराणाचा तूच करता तूच वेदाता चारी वेदाना तूच विनविले चारी वेदाना तूच विनविले गणगात मन माझे मन आनंद रे देवा वामलेश्वरा कृपा करा वंदन तुझला करू मागूबाई तुला कस विसरू तू माया मिली करू मागूबाई तुला कस विसरू परनांकुश धरले आकाशी सवदा विद्या देवा तुझ्याच पाशी हे लंबोदरा कृपा करा वंदन तुझला करू बिरो देवा तुला कस विसरू आदि गणाला रनियाला आदि गणाला रनियाला नाहीतर रंग पुढे सुना सुना ब्रह्म शारदा ब्रह्म करणी हाती घेऊन रुद्र विना आदि गणाला रनियाला नाहीतर रंग पुढे सुना सुना माझ्या मनाचा एक मनाई जाळून टाकील पुन्हा पुन्हा आदि गणाला रनियाला नाहीतर रंग पुढे सुना सुना अक्का माहेवाचा कान्या बिरदेवाचा मसोबा देवाचा वरदास माझ्या शिरावर थाप मार देव बाग्या ढोलावे Bye.
वे वर्षाच्या या बघा देवान बघा या अशोक वगैरे आमच्या मावळ भावानी 101 रुपये बहुमान दिले या युना भागवकार मंडळाचा परिपूर्ण आभार आहोत. त्यांचं परिपूर्ण आभार आहे. पण अशोक वगैरे काय म्हणतात माकुबाईवरनं गाणं त्यांना लय आवडले या. काय आवडलं असतं म्हणा की माकुबाईवरनं गाणं म्हणायला काय अडचण नाही. फक्त विविध पैसे पुकारायचे नाही त्या. अशोक वगैरे मावळ भाव आहे 101 रुपये बहुमान दिला आहे आणि माकुबाईवरनं गाणं म्हणा म्हणतो या. गेल्या वर्षी चिंचणी यात्रेमध्ये चिंचणीला जाताना लागती कमान हे आपलं गाणं गाजलं या. आपलं माकुबाईचं गाणं कुठलं गाजलंय माहितीये का? गुलाबी साडी हिरव्या बागडीचा साथ माकुबाईच्या दर्शनानं धन्य झालो. गुलाबी साडी हिरव्या बागडीचा साथ माकुबाईच्या दर्शनानं धन्य झालो. गुलाबी साडी हिरव्या बांगडीचा साथ माकुबाईच्या दर्शनानं धन्य झालो.
मोठ्या हुसेन नाचायचे तर त्यावेळेला त्याच वेळेला कोण बनवून बाबाला सर्व त्या राक्षसाने धुमाकूळ घालायला देव पूजा होऊ देना गरीबांना संसार लागले होते उद्ध्वस्त करायला राक्षसाने धुमाकूळ घातला होता आत्तारी गावामध्ये जनावर लागली मारायला मनुष्य दिसली तरी सुद्धा लागली होती मारायला राक्षसाने काही दिवस नाच केला गोड पटवून सर्व लोकांना जगायचं का जायचं बर का पण काय करणार माझ्या त्या ब्रह्मदेवाला बाबाने प्रसन्न करून राक्षसाने वर मागून घेतला होता कसा वर मागून घेतला होता त्यावेळेला वर मागूनच्या मागून कसा मागितला माहितीये का मला अमर बळ मिळालं पाहिजे रात्री बी मरण यायला नाही पाहिजे दिवसा बी मरण यायला नाही पाहिजे पुरुषाच्या हातून मला मरण नाही आलं पाहिजे आणि नारीच्या हातून सुद्धा मला मरण नाही आलं पाहिजे बरं का वर मागून घेतला होता त्यावेळेला स्वतः तर हा दैत्य धुमाकूळ लावला होता घालायला मला आता कोण सुद्धा मारणार या पृथ्वी तालावरती नाही बरं का अवघड झाले का नाही ब्रह्मदेवाने देऊन ते वर दिलाया म्हणून या आपल्याला दैत्य धुमाकूळ घालत होता सर्व भक्तांनी विनवणी केली माझ्या ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाने विचार केला मनाला देवा हात लावला शिराला मुखात शब्द गेलाय राक्षसाला आणि कसाने बोलून बसलून वर या राक्षसाला दिला म्हणून कोण पडलं जीवाला तर माझा ब्रह्मदेव काही करावं कळला माझ्या ब्रह्मदेवाला त्यावेळेला ब्रह्मदेवाने विचार केला मनाला अरे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनी हे सर्व चालवायचं असतं या प्रत्येकाला एक एक कामगिरी दिलेली आहे ब्रह्माला एवढे दिले विष्णूला एवढे दिले जर मला जर कोड सुटत नसेल तर तुला सांगितलं पाहिजे बरोबर आहे तुला सुटत नसलं तर त्या बापूला सांगितलं पाहिजे तिघांनी एकत्र विचार करायचा आणि संकटाच्या ह्याच्यावर निवारण केलं पाहिजे बाबा माझ्या विष्णुदेवाला विष्णुदेवाला ब्रह्मदेवाला आला होता या विष्णुदेवाला काही सांगायला माझ्या श्री शंकराने विष्णुदेवाची आणि ब्रह्मदेवाची मुलाहात झाली या राक्षसाला तर वर दिलाय अमर पण मिळण सांगत नाही नारीच्या हातून मरण नाही पुरुषाच्या हातून मरण नाही रात्री पण त्याला मरण नाही दिवसा पण त्याला मरण नाही आता ह्या दैत्याला जर मारायचा कसा ही दैत्याला जर नाही मारला आणि तिने देवाने केला विचार बघाचा केला विचार बघा काय हो मनाला
विठोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन या राक्षसाला तर वर दिलेला आहे आता स्त्रीच्या हातून मरण नाही पुरुषाच्या हातून मरण नाही दिवसात मरण नाही आणि रात्री मरण नाही आता असा अवतार कुठला धारण करायचा म्हणून आता गोड पडलं माझ्या विष्णुदेवाला आता ब्रह्मदेवाला आला विष्णुदेवाला बोलायच्या वेळेला ब्रह्मदेवाला जमत नाही श्री शंकराला जमत नाही मग विष्णूलाच का जमत या विष्णूला काय ते कारण असेल की काय असेल काय असेल ब्रह्मदेवाला त्या राक्षसाला वर दिला आहे त्या राक्षसाला वर दिला आहे तर राक्षसाला वर करायला त्रिनेत्री धारे श्री शंकर आहे आणि या विश्वाचा मालक म्हणजे ब्रह्मा करता आहे मग त्या दोघांना जमत नाही विष्णूला जमते का विष्णूला का जमते अरे विष्णूला मोहिनी रूप धारण केलं होतं मोहिनी रूप धारण केलं देऊ नाही त्यांच्या भांडणामध्ये बाबा अमृत जाऊ दिलं नाही असा मोहिनी रूपातला माझा विष्णू नारायण आहे श्री शंकरानं आणि माझ्या ब्रह्मदेवाने विचार केला हे काम विष्णूकडे सोपवलं पाहिजे म्हणून विष्णूला बाबा रे विनवणी केली त्यावेळेला ब्रह्मदेव बोलाय त्या वेळेला विष्णूला लागला विनवणी करायला बाबा रे या दैत्याचं काम तुझ्याशिवाय कोण करणार नाही ह्या जाग्याला म्हणून माझ्या विष्णुदेवाला सांगितलं माझ्या देवाने तिने देवाने विचार केला मनाला आता विष्णूचा अवतार कुणाच्या पोटाला घालायचा म्हणून देवांचा राजा इंद्र देवाला बोलवून घेतलं त्याची राणी सचितावर का या उभयताच्या जोडीला बोलवून घेतलं होतं त्यावेळेला उभयता जोडीला बोलवून घेतलं होतं त्यावेळेला आणि आता विष्णूचा अवतार मात्र त्याच्या पोटाला घालायला पाहिजे त्यावेळेला शिवभाऊने देवाची कथा रातभर चालणार आहे बरं काय बिचाऱ्या मावल्या बसलेल्या मावल्यांना वाईट वाटायला लागले कारण कोरोनातलं पैसे बंद झाले ते आहेच बहीण योजनेचं पैसे बंद झाले काल पावसाला लागलो होतं सांगायला कसं तर क्लिअरमेंट चालू होते बंद पडले पण बाबा या पुरंगेवाडीचा पण कार्यक्रमाला आलोया दिपवाळीचा सण बहिणीचा भाऊ मुख्यमंत्रीने योजना काढली 1500 रुपये 1500 वर 2100 रुपयावर आणलं होतं काय लोकांना मिळालं पण जिला नाही मिळाले तुमच्यासाठी चालू आहे माऊली तुमच्यासाठी चालू आहे तुम्हाला कंटाळ येऊ नये आळस येऊ नये आणि तुम्ही उठून घरला जाऊ नये आहे का नाही आणि सकाळपारी कुणी शाळू काढला असेल कुणाचं मोडायचं असेल मोडता म्हणायचं थोडा रात्री वळीवर काही चांगलं आलं होतं आहे का नाही लई चांगलं आहे ते त्याला लावलेलं आहे ते पावडर लावून आले म्हणून काय म्हणते महिला मंडळासाठी सांगायला आहे सांग ना देवी माझ्या भावाला 1500 नाही आले मला सांग ना देवी माझ्या भावाला 1500 नाही आले मला भावाला 1500 नाही आले मला
सगळ्यात पहिलं भनीमला कळलं एक आगाणी असते तरी एक हुशार असते, कारण आताचा काळ म्हणजे सोशल मीडियाचा काळ आहे. धनगराची ववीचं मार्केट मार्केटन जायचं कारण म्हणजे हित ववी झाली, हे बघा मोबाईल चालू आहे. आजची ववी झाली की सकाळपारी सगळ्या महाराष्ट्रात ऐकायला काय म्हणजे कशाला ववी ऐकायला सकाळपारी येतील मोबाईलला. अरे या मोबाईलच्या काळानं माणसावर जो मन उडून गेलं या. पण ती माऊली काय म्हणते माहितीये का, फॉर्म बरोबर सगळे अरे मला पहिल्यांदा कळलं होतं, मला व्हॉट्सअप मधलं मेसेज कळतो या. मेसेज आल्याने वाचला आणि नीट गावाकडे गेले. कशासाठी गेली माहितीये, फॉर्म बरोबर सगळे पण राशी नाही आले मला. पण हिचा डोळा कुणावर, अगं 3000 आलं थोरल्या जावाला जावाला, 1500 नाही आले मला. सांगना देवी माझ्या भावाला भावाला, 1500 नाही आले मला. मोबाईल देणार, दिपवाळीला 5000चा बोनस देणार. हरकूनच गेले हो, हरकून जाणारच घे. म्हणून सरकारनं बहिणीला कसं बसवलं माहितीये, दिपवाळीच्या बघे सणाला सणाला अरे बहिणीला फोन देणार, 5000 बोनस देणार देणार दिपवाळीच्या बघा सणाला. पण आता इलेक्शन झाल्यावर 2100 रुपये देणार म्हणून सांगितले. अरे पळसवलं त्याच भावाने भावानं, पसवलं ग बघ भावानं. बहीण बघा योजना किंवा योजना बंद बघा पडली किंवा. बंद बघा पडली किंवा बंद बघा पडली किंवा.
तुझ्या नावाचा गे नावाचा कपाडी हाय बंदार देवी नावाचा गे नावाचा कपाडी हाय बंदार आई तुझ्या नावाचा गे नावाचा कपाडी हाय बंदार तुझ्या नावाचा गे नावाचा कपाडी हाय बंदार माया का भक्तीमध्ये देवी येऊन काय सांगते देवी माया का जवळ येऊन काय म्हणाले संकटात घबरायचं नाही मी उभा तुझ्या पाठीची हाय संकटात घबरायचं नाही मी उभा तुझ्या पाठीची संकटात घबरायचं नाही मी उभा तुझ्या पाठीची हाय संकटात घबरायचं नाही मी उभा तुझ्या पाठीची मग बाबाने विचार केला माझ्या विष्णू नारायणाने इंद्रदेवाच्या सचिदाराणीच्या पोटाला बाबाने जाणार आणि श्री शंकर सुद्धा पोटाला जाणार बरं का म्हणून आता विष्णुदेवाचा विचार केला म्हणाला आता विष्णुदेव कायला नव्हता बोलायच्या वेळेला ठरलेली माप्रमाणे माझ्या इंद्रदेवाला सांगितलं तुझ्या पोटाला जन्म घेणार विष्णू नारायणानं सच्चिदाराणीच्या पोटी जन्म घेतला त्या दैत्याचा नाश कराय जन्म घेतलेला आणि एका बहिणीचा जन्म माझ्या श्री शंकराने घेतला होता त्यावेळेला जन्म आता एकवा बहिणीला घेतला होता शंकराचा राहतो त्यावेळेला त्या दोन बाळाचा जन्म झाला त्या दोन बाळाचा जन्म झाला त्या जाग्याला देवेंद्राने सच्चिदाराणीनं ब्रह्मदेवाने सर्व देवाने विचार केला म्हणाला ज्या राक्षसाचा नाश कराय अवतार धारण केलेला आहे त्या कार्यासाठी या दोघींना सोडलं पाहिजे म्हणून विचार केला माझ्या देवेंद्रानं त्यावेळेला विचार केला देव इंद्रानं त्यावेळेला आपण अवतार धारण केला या जाग्याला आता या दैत्याला मरण्याकरता आपला अवतार झालाय त्यावेळेला आणि त्या दैत्यांचा नाश करण्यासाठी या दोघांना अवतार कार्य घ्यावं लागला आहे आता आपण माया जरा धडकायचं नाही या दोन पोरींना त्यांच्या कार्यासाठी निवड सोडायचं खाली मानीव खंडाला म्हणून माझ्या देवेंद्रानं काय केलं होतं त्यावेळेला या देवेंद्रानं काही केलं होतं फुटकलीच्या बाजूला जातो त्यावेळेला काय केलं होतं बाबा त्यावेळेला दोन मुलींना जेवढं ठेवून सोडलं होतं खाली बघ बांधव खंडाला जातो त्यावेळेला आपली आता 5 मिनिटं राहिलेली 5 मिनिटात म्हणजे आपण काहीतरी छंदी या समाजाला सांगावं आणि आपली बारी द्यायची बरं का बारी कशी द्यायची इथं तरुण पिढी बसलेली आहे वयस्कर माणसं बसलेली महिला मंडळ बसलं या बसलेले जर प्रेम करायचं झालं तर आपल्या आईवर वडिलांवर बहिणीवर भावावर आपल्या देवावर करा बरोबर आहे तरुण पिढीसाठी सांगायचं वाईपट ठिकाणी प्रेम करू नका बरोबर आहे जर तरुण पिढीने जर वाईपट ठिकाणी प्रेम केलं त्यांच्यावर काय वेळ येते माहितीये का अरे स्वार्थासाठी ठेवलं नाट नव्हती तुझी तुझ्या नवीन संसाराला देतो मी शुभेच्छा गद्दा
करून तूच म्हणते गंडार मला पाकरा आजाद केलं मी तुला पाकरा आजाद केलं मी तुला आपल्या बिरो देवासाठी काय म्हणते माहितीये का देव तिचा कसा आहे माहितीये का गोगल डोळ्याला सोनं गळ्याला गोगल डोळ्याला सोनं गळ्याला तेव्हा पाहतात दुश्मन खरे ठरतो अक्का मायवा काय म्हणते अरे दादा माझा वागावाने गुरु गुरुतो वागावाने गुरु गुरुतो वागावाने गुरु गुरुतो वागावाने गुरु गुरुतो पण या कर्जलाडीचं आपण चिंचणी यात्रेत गाणं म्हणलं गाणं कसं म्हटलं माहितीये का कमाल झाली न स्वप्न आली न घेती लाडी देवीचं गाणं कसं म्हणलं कमाल झाली न स्वप्न आली न महागोबाई देवी अरे ह्या देवीनं मारली मिली या महागा देवीनं मारली मिली देवीनं मारली मिली भगताला देवीनं मारली मिली तुझा नाद सुटना अग मुक्कामत नाव माझ्या हातना काही सांगो देवी तुझा नाद सुटना मुक्कामत नाव तुझं हातना काही सांगो देवी तुझा नाद सुटना मुक्कामत नाव तुझं हातना काही सांगो देवी तुझा नाद सुटना मुक्कामत देवीचं नाव हातना महेश चौगले माझा भाचा आहे गेल्या वर्षी भाकरानं 7 गाणी काढली औंधा सुद्धा चिंचणीच्या यात्रेला गाणी काढली गाणी भाकरानं अशी काढली चिंचणीला जाताना येताना गड्याचीच गाणी सगळी वाजत होते गाणं कसं होतं माहितीये का अरे नदीला तोल संभाळ जरा झुमका गाण्यात डोलना ते नदीला तोल संभाळ जरा झुमका गाण्यात डोलना कारण त्या ढोल वाजव ढोल माई भाजी केलं ना कारण त्या ढोल वाजव ढोल माई भाजी केलं ना कारण त्या ढोल वाजव ढोल माई भाजी केलं ना
सर्वांचा लाडका कोण आहे स्वर्गवासी धान्या वाघ्याने 55 वर्ष राज्य केलं गणपत आबासाठी एक म्हणा म्हणून दोघा ठिकाणी सांगायचा या त्या गणपत आबाला जाता जाता भावपूर्ण श्रद्धांजली वायाची श्रद्धांजली कशी व्हायची माहितीये का अरे विठ्ठलाचे प्रतिबिंब गणपतराव देव माणूस विठ्ठलाचे प्रतिबिंब गणपतराव देव माणूस आबासाहेब देव माणूस विठ्ठलाचे प्रतिबिंब